नगरीचा त्याग केला, पण माझ्या मुखावाटे निघालेले ते शब्द, करीन तर करीन, मी माझी प्रतिज्ञा सत्य करीन आणि त्या प्रतिज्ञेसाठी माझ्यात ते करावं लागलं तरी त्याची पर्वा मला नाही. नाट्य रसिक अंकुश कदम याने माझ्या कलेचा गौरव करून हे बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलंय. माझ्या नाट्य मंडळाच्या वतीने संगीत साथीच्या वतीने त्यांचे आणि तुमचे आभार मानून या पारितोषिकाचा स्वीकार करते. तसेच दिलीप डोकरे याने माझ्या कलेचा गौरव करून हे बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलंय. त्यांचे आणि तुमचे आभार मानून या पारितोषिकाचा स्वीकार करते. धर्मनगरीचा त्याग केल्यापासून एक सारखी विचार करते. विचार आणि डोका अगदी भिन्न झालेला आहे आणि त्याच विचारात मी या अरण्याचा मार्ग पत्करलाय. जो जो धर्मनगरीचा मिळेल, धर्मनगरीत जे जे वावरत आहे, जे जे राज्य करतायत, त्यांच्या माती सूड उगवण्यासाठी मन एक सारखा उदास काय होई का कळेना दया माझे क्रमण करते. विचार फक्त एकच, धर्मपूर नगरीचा राजा करेल. ज्याच्या मस्तकी येईल कोण असेल तर ते फक्त कल्पावती. पण हा मार्ग बदलला पाहिजे. या मार्गाचा त्याग करून या मार्गाने निघाले आणि ज्यावेळी माझी प्रतिज्ञा सत्य होईल त्याच वेळी कल्पावती हे नाव सांगेल. अरण्याच्या दिशेनं एक सारखा मी वनवन भटकतोय. हार्मोनियम वादक श्री प्रकाश जाधव यांनी आमचे मास्तर श्री आनंद कदम यांच्या स्मरणार्थ हे मला अनमोलसं पारितोषिक दिलंय.
आणि श्री आनंद कदम यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तसेच माजी सरपंच अंकुश कदम यांनीही माझ्याकडेचा गुणगौरव करून हे अनमोलचा पारितोषिक दिलंय. त्यांचेही मी आणि माझ्या संगीत साथीच्या वतीनं बक्षिसाचा आनंद स्वीकारतो. त्याचप्रमाणे सातेरी इलेव्हन श्री विजय गवस यांच्याकडून हे मला अनमोलचा पारितोषिक आहे. त्यांचेही आभार म्हणून माझ्या सहकार्यांच्या वतीनं त्याही बक्षिसाचा आनंद स्वीकारतोय. त्याचप्रमाणे पवार फॅमिली यांच्याकडून मला हे अनमोलचं पारितोषिक आलंय. त्यांचेही आभार मानतोय आणि त्याही बक्षिसाचा आनंद या अरण्याच्या ठिकाणी विचार करते मी माझ्या मार्गाने मार्गक्रमण करत असता एकाएके माझ्या मार्गात कोण आपण चिंता करू नकोस. आम्ही तुझा मार्ग ओळखला नाही. कारण या अरण्याच्या ठिकाणी आम्ही वनवन भटकतोय. मार्ग काही आम्हाला सापडला नाही. त्या मार्गाच्या शोधात आम्ही इकडून तिकडे वावरतोय. पण मला सांगावं आपण कोण? आपल्या देहाला नामविधान. माझ्या देहाला संज्ञा कल्पवते. तसेच श्रीमान बाळू बंड यांनीही माझ्या कलेचा गुणगौरव करून हे अनमोलचं पारितोषिक दिलंय. माझ्या देवाला बांधून माझ्या सहकार्यांच्या वतीनं त्याही पक्षाचा माझ्या देहाला संज्ञा आहे कल्पवती. धर्मपूर नगरीत माझं वास्तव्य. हो धर्मपूर मार्ग मिळतोय. पण हा मार्ग पत्त्याला कसा? हिच्या सोबत गोडी गुलाबी ना त्या धर्मपूर नगरीत जावो आणि त्याच धर्माचे राजकन्याचा शिरछेद करावा. काय म्हणाला? पण काय हो धर्मपूर नगरीचं नाव ऐकताच आपण एवढं रागाने बैभान झाला. ऐका हं? सत्य हे नेहमी कटूच लागतं. त्याचप्रमाणे त्या धर्मपूर नगरीचं नामविधान साक्षात्कारणी म्हणलं आणि माझ्या पायातळाचे मस्तकाला जाऊन मिळले. याच्यामुळे असे कारण त्याही मागे तशाच प्रकारचं घडलं आहे. असं कोणतं? मग काय म्हणतोय? हा कुणी सामान्य नाही. हा जरी दिसायला तुम्हाला भिन्न जमाती जरी असला असेल पण नाही. धर्मपूर नगरीचे राजकर्ता राजा धर्मसे याचा सूर्यसाठी वणवण भटकतोय. पण माझी ओळखी तुम्हाला करून देतोय. मला राणाजी म्हणताय. होय राणाजी. म्हणजे तुमच्या देहाला संज्ञा राणाजी. होय मग ऐका हो राणाजी कुणी सामान्य नव्हे. त्या धर्मपूर नगरीचा राजकर्ता होता. धर्मपूर नगरीचा राजकर्ता. त्या राजकर्त्यानं माझ्या जीवनात माझ्या मातृपितृ देवतेचा शेवट केला. म्हणजे तुझ्या मातृपितृ देवतेचा शेवट ते राजकर्त्याने केलाय. होय आणि तो राजकर्ता धर्मसे कुणी माझा अनोळखी व्यक्ती नाही. तो कोण होता? अरे रे आणि त्याच भिल्लांच्या स्वाधी मला केलं आणि त्याच भिल्लाने अगदी योग्य वेळ मला लहानाचं मोठं केलं. पण नाही ही संधी आहे. ही धर्मपूर नगरीची राजकन्या शस्त्र मागे घे. काय म्हणाला? हो शस्त्र मागे. या मागे उद्देश तुमचा काय?
कारण त्यांचाही सूड उगवण्यासाठी मी एकसारखे काय म्हणता? तुम्हीही त्यांचा सूड घेताय हो, मलाही सूड उगवायचा आहे. आणि कशासाठी? फक्त एकाच गोष्टीसाठी. अशी कोणती गोष्ट तुमच्या जीवनात घडली? राजकिरीट मला हवा आहे. काय म्हणताय? हो, राजकिरीट मला हवा आहे आणि तो मिळवण्यासाठी कल्पात वाटेल ते करायला तयार आहे. हा. मग तुला पण त्यांच्या माते सोडून व्हायचं असेल. सत्य. पण असं असेल तर नाही. या म्हणतोय. पण मला सांगा, तुम्ही कोण? राजकर्त्याची कन्या. मग नात्याला आपण कोण? बंधू आणि भगिनीचं आमचं नातं. हो. होय. पण ऐका, हा. हे नातं त्यांना कळता उपयोगाचं अगदी नाही. बरोबर. जर का हे नातं त्यांना कळलं तर आमचा डाव असफल होईल. अगदी बरोबर. मग सांगा, मला मार्ग दाखवा. यावेळी हा, आपण बंधू आणि भगिनी आहोत. तेव्हा सत्य बरोबर आहे आहे ना. हा. या नात्याचा त्यांना पण माझ्या मनी प्रश्नाने मानतोय. असा कोण? संख्येची पाल माझ्या मनी चुकते. जरी तुम्ही माझी बंधू भगिनी जरी असा, हा? पण कुठं ना कुठेतरी विचार निर्माण होत आहे. तो कोणता असेल? जाओ, महिलांचा तुम्ही सेवन करण्याकरिता तुम्ही तत्पर झाला, पण यदा कदाचित माझ्या जीवनात तुम्ही संकट निर्माण करणार बिलकुल नाही. नाही. मी तुला वचन दिलंय. मला वचन हवं. हे वचन काय म्हणतं वचन? तुला कुठल्याही प्रकारचं हा, संकट येऊ देणार हा. नाही. हे माझं या कल्पावतीचे शब्द आहे. मला फक्त सूड उगवायचं आहे हा? आणि मी सूड उगविल्यानंतर हे राज्य तुमच्या स्वाधीन मी करणार आहे. अगदी मग बरोबर. विलंब कशाला? माझी बाळ जाता जाता जो शब्द मला बोलली त्या दिनापासून मी कसा माझं कष्ट होऊन गेलं. मला माहितीच होतं माझे बाळेचं मन शांत होणार. शांत होणार. तुम्हाला सामोपचाराच्या बोधाने मी सांगितलं होतं की बाबा या राज्याचा राजकिरीट माझ्या मस्तकी ठेवा म्हणून सांगितलं होतं, पण तुम्ही काही ऐकलं नाही. बाळा तुला मी सांगितलं होतं, पण सर्व मंत्रिमंडळ असतेवेळी तू मला नको ते शब्द बोलली. अगदी बरोबर. बापाची योग्यता तू ओळखली नाही. आणि बापाने या मुलीची योग्यता झालेली नाही आणि म्हणूनच त्या बापाची किंमत त्या मुलीने ठेवली नाही. हे केवळ सत्य आहे. तुला मी सांगितलं होतं
पण मला आता ऐकायचं नाही. मग काय करणार तू? मला हे राज्य हवं आहे. हे शक्य आणि नाही. त्यासाठी वाटलं करावं लागलं. वाटेल ते आणि ही प्रयत्न कल्पावती करण्यासाठी तत्पर आहे. बाबा, तुम्ही योग्य सांगून जर ऐकला नाही तर शेवटी कल्पावती काय करते, काय करणार आहे? काय करणार आहे, हे शास्त्र हाती धरलेलं आहे. कशासाठी धरलं आहे माहिती आहे? शेवटी या धर्मपूर नगरीत शेवट करणार आहे तुमचा. कोण कोणाला सांगत आहे? हो, ही कल्पावती सांगते. हे धडा वेगळी करून टाकी. पाहूया ही कल्पावती. हो होऊ दे. चालेल. कळणार आहे तुम्हाला. कोण आहे हा? मी कोण? मग ऐका, हा बोल. या देहाला राणाजी म्हणताय. हो, या देहाला राणाजी म्हणताय. आणि मी का आणि कशासाठी आलो असेल? का आणि कशासाठी आलास तू? कारण मातू पितू देवता असू या राजाने काय केलं आहे तुझं? याच राज्यानं, या राजानं माझा अपमान एवढाच नव्हे तर माझ्या मातू पितू देवतेची हत्या एवढ्या वेळी राजा शांत बसला नाही. माझा सेवक करण्यात होता. यालाही कारण आहे. असं कोणतं कारण आहे? तुझे जे बाबा होते ते परशुराशी सहमती होते. मुळीच नाही. माझे बाबा सत्याने वागले. एवढंच नव्हे तर माझ्या भावाच्या वंशात हे तुम्हाला राज्य हवं होतं म्हणून तुम्हाला काय सांगू, माझा पितृंचा सेवक केला. एवढ्या वेळी शांत बसला नाही. माझ्या वडिलांनी सेवक केला. तरीही तुमच्या मनातील आग कधी शांत झाली नाही. म्हणून शेवटी काय केला? हा 7 दिवसाचा पुत्र त्या भिल्लाच्या स्वाधीन केला. हा त्याला पण भिल्लाच्या स्वाधीन केला. त्यालाही कारण आहे. असं कोणतं कारण आहे? त्याला भिल्लाचे स्वाधीन केलं नव्हतं. त्याला ठाण मारण्याचा परवानगी दिली होती. पण त्याच भिल्ला आणि ठाम मारल्या नाही. मग काय केलं त्याने? त्याने माझा सांभाळ केला आणि मला लहानाचं मोठं केलं. आणि त्याच माझ्या बाबाने अरे वा. मला हे सारं गुपित मला सांगितलं. जर का त्याने सांगितलं नसतं तर हे गुपितच राहिलं असतं. पण बाबांनी मला सारं कथा केलं. म्हणूनच सांगतोय, तुमचा सेवट करण्याकरिता माझं आगमन इथं झालंय. विशाल गवस यांनी माझ्या कलेचा गुणागौरव करून अनमोलाचा पायदर्शी नाही माझ्या सहकार्याचे होते ना. त्या पक्षात
राजकन्या कोण? तुला शिल्लक ठेवणार नाही. अरे कोण कोणाला सांगतो? तुम्हाला हा राज सांगतोय. राजा धर्मपाल. हा अर्थात राज करता मी होतो, पण सगळं काय असताना तुम्ही राज्य हिंकावून घेतलं, पण एवढ्यावर शांत बसला नाही आणि ते राज्य तुम्हाला चालू देणार नाही. याच्यासाठी तुमचं सेवन करणार. यांच्या कलेचा बरोबर करून हे बहुमोल अशा कलेचं पारितोषिक आहे. त्यांचे तुमचे आभार मानू. या आणि प्रमोद पवार यांनी माझ्या अल्पशा कलेचा गौरव करून ते खूप महत्वाच्या आभार मानून या वक्तव्यात अंकुश कदम यांनी माझ्या कलेचा कलागुणाचा गौरव करून ते बहुमोल अशा तऱ्हेचं बांधून ठेवलं. त्यांचाही स्वीकार करतो मानसिक आपल्याला भेटण्यासाठी नाही. आपण आता थोडक्यात मुळाचे सोबत्या, पण शेवटी एकच. हृदय चिंता करू नका. तुम्हाला लागणारी चालणार म्हणजे उदयभानूची. त्या उदयभानचं मी शेवटपर्यंत करेन आणि अल्पावती आणि तो एक जमिनी त्याला जगसंख्येच्या हात करून माझ्या